राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे जुलै 2023 मध्ये शरद पवारांची साथ सोडून महायुतीला सामील झाले। त्यानंतर झालेल्या एका जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की अजितदादा आता योग्य ठिकाणी आलेत, पण इथे यायला त्यांनी बराच वेळ घेतला। या विधानाला वर्ष लोटल्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीमध्ये म्हणाले की लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची मतं महायुतीकडे वळाली नाहीत, त्याचा फटका महायुतीला बसला। द इंडियन एक्सप्रेसने महायुतीमधील तिढ्याबाबत एक लेख प्रकाशित केला, ज्यात म्हटलंय की अजित पवारांना महायुतीमध्ये घेरलं जाण्याची ही पहिली वेळ नाहीये। 2 महिन्यांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या विवेक साप्ताहिकातही अजित पवारांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती। राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेतल्याची बाब भाजपाच्या कार्यकर्त्यांना रुचलेली नाहीये, असं विवेकच्या एका लेखात म्हटलं गेलं। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले की संघाच्या मुखपत्रात जे छापून आलं तेच भाजपा आणि त्यांच्या नेत्यांचं मत असेल असं नाहीये। इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की राजकारणात अनेकदा परिस्थितीनुसार काही निर्णय घ्यावे लागतात। राष्ट्रवादी काँग्रेसची युती करणं हे पक्षातील 100% लोकांना पटलं नव्हतं, पण 80% लोकांची समजूत घालण्यात आम्हाला यश आलं। याचा अर्थ भाजपा राष्ट्रवादीशी केलेली युती तोडणार का, असाही प्रश्न मुलाखतीमध्ये फडणवीस यांना विचारला गेला। यावर फडणवीस म्हणाले की या विषयात आता माघार घेता येणार नाही, आता आहे त्या परिस्थितीत पुढे मार्गक्रमण करावं लागेल। आणि दुसरीकडे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीचाच घटक पक्ष राहणार असं जोर देऊन सांगतात। लोकसभेला केवळ एकाच जागेवर मिळालेला विजय, शरद पवार गटाकडून सातत्याने होत राहणारा हल्ला आणि त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला महायुतीमधलं तिसरं चाप संबोधल्यामुळे अजित पवार यांच्या गटासमोर अडचणी वाढल्यात। देवेंद्र फडणवीस यांच्या विधानानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सरकार आणि महायुतीमधील आमचा सहकारी आहे, आम्ही त्यांचा आदर करतो। लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही आमच्यातला समन्वय अधिक चांगला केला असून खालच्या पातळीवर सुद्धा तो सुधारवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपा नेत्यांच्या चिथावणीखोर भाषणांवर आक्षेप घेतला। तसेच नागपूर येथे झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली, तेव्हा अजित पवार यांनी तिथे जाणं टाळलं। अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही भाजपा आमदार नितेश राणे यांच्या विधानाकडे लक्ष वेधून याचे गंभीर परिणाम महायुतीला भोगावे लागू शकतात असं सांगितलं। महंत रामगिरी महाराज यांचं समर्थन करताना नितेश राणे यांनी मशिदीत घुसण्याबद्दल वक्तव्य केलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं वक्तव्य आहे की आमची पुरोगामी भूमिका कायम आहे। आम्ही महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांना मानणारे लोक आहोत। आम्ही धर्मनिरपेक्ष विचारांवर तडजोड करणार नाही। भाजपाशी आमची युती ही विकासासाठी आहे। पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीतील काही ज्येष्ठ नेते हे इतर पर्यायांची चाचपणी करतात। अल्पसंख्याक आणि धर्मनिरपेक्ष मतपेटी शाबूत राहावी यासाठी तर काही जण अपक्ष निवडणूक लढवण्याच्या विचारात आहेत। काही दिवसांपूर्वीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला 5 हेक्टर जमीन माफक दरात देण्याला अजित पवारांच्या अर्थ खात्याने विरोध दर्शवला। 5 कोटींची जमीन 1.5 कोटीत देण्यासाठी विरोध झाला, मात्र नंतर जादा दराने जमीन दिली गेली। या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपयुक्ततेबाबत भाजपा नेत्यांमध्ये अंतर्गत चर्चा सुरू झाली। भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं की राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात आमचा पाया मजबूत होण्याची शक्यता होती, पण तसं झालं नाही। पण लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून तसं दिसलंही नाही। या युतीचा फायदा ना भाजपाला झाला ना राष्ट्रवादीला। तसंच या नेत्याने सांगितलं की जर अजित पवार यांना महायुतीत अधिक डावललं गेलं तर ते पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे, आणि तसं झालं तर आणखीन अवघड होईल। तर एकूणच या महायुतीबद्दल आणि त्यातल्या अजितदादा यांच्या सध्याच्या स्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा।